दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं. आमच्या समोरच विलिनीकरणाची चर्चा झाली होती. अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा. सयाजी शिंदे कधीपासून पडद्याआड राजकीय चर्चेमध्ये यायला लागलेत. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा सवाल. पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या समोर आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका. मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या सूचना. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल. राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची ऑफर. चर्चा सुरू. तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रामध्ये दागिन्यांना बंदी. महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यानं संताप. सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी. तर घटनेची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा. तर दोषींवर कठोर कारवाई करा. छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र. भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. संघात सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. सरसंघचालक क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदूच असेल. मग तो एससी एसटी समाजातीलही असू शकतो. मोहन भागवतांकडून स्पष्ट. संघात सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार. मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार. मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट. तर घरामध्ये 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं. भागवत यांचं विधान. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात. मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघामध्ये प्रवेश मिळणार. संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा निशाणा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन पवार कुटुंबीय प्रयागराजच्या संगमावर. मंत्रोच्चारात अस्थींचं विसर्जन. 12 राज्यांमधून जाणारी कलश यात्रा संगमावर समाप्त. जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही. ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल. विजय वडेट्टीवार आक्रमक. 17 फेब्रुवारीला नागपुरातील संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन करणार. उर्दू शाळेमध्ये पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांचं नृत्य. यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर नगर परिषद उर्दू शाळेमधला प्रकार. भाजप नेते गोपाळ कलानींची पोलिसात तक्रार. हे गाणं पाक लष्करी स्फूर्ती गीत म्हणून ओळखलं जातं. कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील मंगळोर गावाजवळ विमान दुर्घटना. बेळगावला जाणारं जेट विमान शेतामध्ये कोसळलं. 2 गंभीर जखमी. अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन. मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत. तर देशासाठी वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद. कर्णधार आयुष म्हात्रेची प्रतिक्रिया.